नमस्कार. महाराष्ट्र कल्चर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आम्ही आलो आहोत पुणे जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध दुर्गजोडी म्हणजे लोहगड विसापूर, त्यातील विसापूर किल्ल्याला भेट द्यायला. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. मावळ तालुक्यातील लोणावळ्याच्या पूर्वेस व मलवळी रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेस हा विसापूर किल्ला असून तो समुद्री सपाटीपासून 3038 फूट तर पायथ्यापासून 1200 फूट उंचीवर आहे. पुणे मुंबई महामार्गावरील भाजे हे प्राचीन बौद्ध लेण्यासाठी प्रसिद्ध असलेले गाव असून याच्या पायथ्याशी आहे. कोकण व देश यांमधील परिसरावर नजर ठेवण्यासाठी या दुर्गजोडीची निर्मिती करण्यात आली. किल्ले विसापूर म्हणजे पवन मावळच्या संरक्षण दुर्गजोडीपैकी एक. या चौकडीमध्ये आकाराने सर्वात मोठा आणि सर्वात उंच असा विसापूर किल्ला, चहूबाजूने कातळकड्याने नैसर्गिक संरक्षण असलेला पुराण पुरुष आहे. या गडावर 2 लहानशी टेकड्या आहेत, ज्यामुळे हा गड लोहगडपेक्षा कणभर उंच भासतो. किल्ल्यावरचे प्रशस्त पठार आणि अखंड तटबंदी हीच खरी या किल्ल्याची ओळख आहे. पडलं तर 4ला बाहेर पडणार. 4ला पावसाळा झाला की जबरदस्त आहे. भाजे गावातून या गडावर जाण्यासाठी 2 वाटा आहेत. एक गडाखाली भाजे लेणे पाहता शेजारच्या ओढ्याच्या कडेने वर जाणारी, तर दुसरी लोहगड विसापूर दरम्यानची गायमुख खिंडीतून विसापूर किल्ल्याला वळसा मारत वर येणारी. यातील भाजे लेण्यांकडून येणारी वाट थोडी साहसाची आहे, तर कोकण दरवाजाकडून म्हणजेच लोहगडकडून येणारी वाट सोपी पण लांबची आहे. उत्तरेकडील वाट दिल्ली दरवाजाने तर दक्षिणेकडील कोकण दरवाजातून गडावर शिरते असे या वाटांचा उल्लेख आहे. हे दिल्ली व कोकण दरवाजे आज जरी दिसत नसले तरी त्यांच्या खुणा मात्र ओळखू येतात. महादेव महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. जय भोले बाबा. जय भोले बाबा. जय श्रीराम.
जय श्रीराम. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बजरंग बली की जय. बजरंग बली की महादेव. या आलाय जवळ या. या आलं इथं जाऊ वरती बसून मी. जय महादेव. दक्षिण बाजूस गडाचा दुसरा कोकण दरवाजा येऊन मिळतो. येथील दक्षिणाकडचे तटाला भगदाड पडलेले दिसतात. या दरवाजातून आत आलो की लगेच काही खोदीव कोट्या आणि टाक्या लागतात. या गुहा बहुधा शिबंदीसाठी अथवा कोठारासाठी वापरत असावेत. यातील काही टाक्यांवर ब्राह्मी लिपीत लेख कोरलेले आहेत. हे कोरीव शिलालेख या गडाचे प्राचीनत्व सिद्ध करतात. खरे तर ज्या गडाच्या पोटात लेणी तो गड निसंशय 2-1 हजार वर्षापूर्वीचा मानावा. किल्ल्याच्या समीप दुसरा पर्वत असू नये. असल्यास तो त्याच्या आहारी आणावा. ते शक्य न झाल्यास त्यास तटबंदी घालून मजबूत करावा. शिवरायांच्या आज्ञापत्रातील हा नियमच विसापूरच्या दुर्गरोहणास कारणीभूत ठरला असावा. गडावरील हे अभेद बांधकाम गडाच्या पश्चिम तटरूपात आहे. विसापूरला उत्तर, पूर्व आणि दक्षिण या तिन्ही दिशांना तुटलेले खोल कडे आहे. जेव्हा गड राखायचा असेल तर तो खरा पश्चिमेकडूनच. तेव्हा दिल्ली दरवाजापासून ते थेट लोहगड विसापूर दरम्यानच्या खिंडीपर्यंत तब्बल
1 किलोमीटर लांबीचा आणि 8 ते 10 फूट रुंदीचा असा तट घालण्यात आलेला आहे. कोरविचिऱ्यातील कामे, रेखीव रचना, तटावरील रुंद रस्ता, जागोजागी तटात चढण्या उतरण्यासाठी ठेवलेले जिने, आतील व्यक्ती बाहेर दिसणार नाही अशी तटाची उंची, अर्धवर्तुळाकार बुरुज, ह्या तटबुरुजांना बंदुका तोफांच्या माऱ्यासाठी जागोजागी ठेवलेले जांग्या, समोर दिसणारा लोहगड आहे. तटावरील देवतांची शिल्पे व प्रतीके, तटाच्या आतील शिबंदीची घरे, पाण्याच्या टाक्या, दारुगोळ्याची कोठारे, बसून घे. तटाच्या पोटातील खोल्या, अगदी शौचकूपांची रचना देखील या तटबंदीत पाहता येतात. काय साऱ्या महाराष्ट्रातील डोंगरी किल्ल्यात विसापूर या गिरिदुर्गाची तटबंदी विशेष आहे. ती बांधण्यासाठी लागलेला दगड किल्ल्यावर खोदलेल्या टाक्यांमधूनच मिळवला आहे. या पश्चिम भागात टेकडीलगत या अशा अनेक टाक्या खोदलेल्या दिसतात. ह्या ठिकाणी एकात एक गुंफलेल्या 7 टाक्यांचा समूह आहे. गडावरील या टाक्या खोदूनच जलसंचय केलाय आणि दगडी मिळवलाय. तिकडून चला तटबंदी म्हणून चालायला चालू करायला. होय पूर्ण सगळंच कॅप्चर केलंस ना. बांधकामासाठी लागणारा चुना मळण्यासाठी लावलेली घाणी आजही इथे या पश्चिम तटाशेजारी त्याच्या चाकासह उभी आहे.
शेजारीच 2 मोठी दगडी जाती दिसतात. यापैकी एक जाते तुटलेले आहे. हा समोर दिसणारा लोहगडवरचा विंचूकडा आहे. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेल्या या किल्ल्याचा पूर्ण इतिहास ज्ञात नाहीये. पण गडाचा इतिहास शोधता तो थेट सातवाहन काळात जातो. किल्ल्याच्या परिसरात भाजे व बेडसे या बौद्धकालीन लेणी आहेत. त्यामुळे किल्ल्याची निर्मिती त्या काळात किंवा त्याही पूर्वी झालेली असावी. इसवी सन 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी लोहगड विसापूर हा प्रदेश स्वराज्यात सामील करून घेतला. शिवकालात हा किल्ला ईसागड या नावानेही ओळखला जात होता. याचा प्राचीन स्वातंत्र्य इतिहास फारसा ज्ञात नाहीये, परंतु लोहगडच्या इतिहासातच तो सामावला असावा. 1665च्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर आग्रा भेट व स्वराज्याला स्थिर करण्याच्या धामधुमीत 5 वर्षे गेली. सन 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी गेलेले सगळे किल्ले परत जिंकून घेतले. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला पुन्हा मुघलांकडे गेला. 1682 मध्ये मराठ्यांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता. मराठे इसवी सन 1682 सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोचला. तेथे त्याने केलेल्या चकमकीत 60 माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले, म्हणून तो तेथे पोचेपर्यंत मराठे कुसापूर गावाजवळ पोचले. म्हणजेच सन 1682 सालच्या मराठे आणि मोगलांच्या लढाईत मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. या लढाईत मराठ्यांची मोठी जीवितहानी झाली. सन 1713 मध्ये कान्होजी आंग्रेने तो जिंकला. सन 1720च्या आसपास शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी कान्होजी आंग्रेशी मसलत करून राजमाची सोडून येथे सर्व किल्ले शाहू महाराजांना द्यायला सांगितले व कान्होजी आंग्रे यांनी मान्य केले. याच काळात पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी या किल्ल्याचे बांधकाम केल्याचे ओझरते उल्लेख आढळतात. हे बांधकाम म्हणजे विसापूर किल्ल्याची आजची सुस्थिती दिसणारी तटबंदी आहे. पेशवाईत या किल्ल्याचा उपयोग तुरुंगासाठी करण्याचा विचार होता. 4 मार्च 1818 मध्ये कर्नल पॅथर हा किल्ला जिंकून इंग्रजांच्या ताब्यात आणला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मराठे लोहगड सोडून निघून गेले. भाजे गावातून गायमुख खिंडी मार्गे विसापूर किल्ल्यावर अथवा लोहगडवर जाण्यास 2 तास लागतात.
समोर दिसणारे सगळे पाण्याचे टाके आहेत. महाराष्ट्रात एवढे गडकोट पण विसापूरच्या या तटाची सर कुणालाही नाही. माथ्यावरून शेजारचा लोहगड फारच सुरेख दिसतो. जरा दूरवर दक्षिणेकडे तुंग, तिकोना व पवना धरण दिसते. किल्ल्याचा वस्तार खूप मोठा आहे. संपूर्ण गड फिरण्यास किमान 2 तास लागतात. वेळेचे व्यवस्थित नियोजन केल्यास लोहगड व विसापूर ही दुर्गजोडी एका दिवसात बघता येईल. हे सगळे ना आपले इथे औषध आहेत. वाडे मात्राचे तिकडल्यापासून सगळी तटबंदीचा सुरुवात येते. एवढे थोडे अवशेष राहिलेले तटबंदीचे. समोरच एका टाक्याच्या भिंतीवर मारुतीचे एक भव्य शिल्पही कोरलेले दिसते.
किल्ल्याच्या पठारी भागात कोटीच्या इमारतीचे अवशेष आहेत. पठारावर एक टेकडी व तीव्र दाट झाडी असून तिथे किल्लेदाराच्या वाड्यांचे अवशेष आहेत. या इकडे.
समोरच महादेवाच्या मंदिराकडे जाणारा फलक आपल्याला दिसतो. महादेवाच्या मंदिरासमोर एक दीपमाळ आहे. या दीपमाळेवर गणेशासह काही शिल्पे आहेत. गडावर महादेवाचे एक छोटेखानी मंदिर लागते. चला तर मग आपण महादेवाचे दर्शन घेऊयात. महादेवाच्या मंदिरापुढे एक मोठा तलाव आहे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.